विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले तरच शिक्षण गुणवत्ता वाढेल आणि ती कशी वाढेल याकडे प्रत्येक शिक्षकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून शिक्षणाबरोबरच शाळेला क्रीडांगण व त्यामुळे कशी घडल्या जातील याकडे देखील लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक गागरे यांनी व्यक्त केले। शेगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणि संचालित भगवान विद्यालय शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। शाळेची गुणवत्ता चांगल्या प्रकारे कशी वाढेल याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे शिक्षकांनी म्हटले। तर शाळेसाठी क्रीडांगण व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही विक्रम बारवकर यांनी दिली असून शिक्षकांची नोकरीची ठिकाणी मुख्यालय राहणे गरजेचे असल्याचे मत कासमभाई शेख यांनी व्यक्त केले। यावेळी मुख्याध्यापक गागरे, सुपरवायझर आंधळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश काजवे, कासम मामा शेख, विक्रम बारवकर, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मीटिंग लावणार आहे आणि त्यावेळेला तो विद्यार्थी, पालक आणि वर्ग शिक्षक किंवा संबंधित विषय शिक्षक बरे मग तिथं तास लागू, 2 तास लागू नाही ते 3 तास लागू, पण ती संपूर्णपणे चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे। मग त्याच्यामध्ये खरे म्हणजे त्या ठिकाणी त्रुटी कोणती म्हणजे दोष काय, पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि ते शंकेचं सर्व त्या ठिकाणी निरसन झालं पाहिजे। हे पहिलं माझे त्या ठिकाणी प्रयत्न असतात। पण एकदम चांगले काम करणारे सर करायच्या आधी ते होते की चांगलं परिचय देते त्या कामासंदर्भात, तरी या ठिकाणी जे विषय मांडलेले आमचे पोरं शिकले त्यांनी निरोप दिला पाहिजे ना। बरं, आणि दुसरा एक मुद्दा आहे परत, शिक्षक आता बाहेरून लांबून येतात तुम्ही, तर असा आता पालक मंत्री आले त्यावेळेस आमची मिटिंग झाली का प्रत्येक सर इथं गावात राहायला पाहिजे, म्हणजे बाहेर नसले पाहिजे, तुम्ही त्याची नोंद घेतली पाहिजे। काहीच म्हणजे येत नाही, वाचण्यात येत नाही, त्यांच्यासाठी मी हा एक नवीन उपक्रम त्या ठिकाणी चालू केलेला आहे। आणि दररोज त्या ठिकाणी आता लक्षात घ्या, मी तो सर्वे केल्यानंतर इंग्रजीचे जवळजवळ 162 विद्यार्थी निघाले।